तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर एवढ्या दिवसापासून आज जाईन उद्या जाईन पाऊस होता, असं करत करत आज फायनली मी बाहेर निघालेली आहे. इकडे येऊन थांबले होते, तुम्हाला पण जरा दाखवावं म्हटलं. तर बघा वातावरण कसं आहे, एकदम आभाळ आलं आहे आणि बारीक बारीक थेंब चालू आहेत, एकदम बारीक. पाऊस आता सध्या तर उघडलेला आहे आणि मी जस्ट आत्ताच येऊन थांबले इथे झोनमध्ये. बघू आता ऑर्डर कधी पडते. ऑर्डर पडायची वाट बघत थांबले होते मी इथे. मला तुमच्यासोबत पण थोडं गप्पा मारा. ऑनलाईन आल्यालाच पहिली ऑर्डर पडली आहे मला अभिषेक हॉटेलची. तर ती ऑर्डर होती 42 रुपयाची आणि 3 किलोमीटरवरती मला देऊन यायचं होते. ती ऑर्डर ड्रॉप लोकेशन 3 किलोमीटर होतं. त्याच्यानंतर मी हॉटेलवरनं ऑर्डर घेतली आणि जिथे ड्रॉप लोकेशन होतं तिथे ऑर्डर नेऊन. आणि अशा वातावरणात थोडा वेळ बाहेर फिरायला छान वाटतं, असं काम करायचं थोडं अवघड होऊन जातं. त्याच्यानंतर मला दुसरी ऑर्डर लगेच पडली राईस किचनची. ती होती 49 रुपयाची. 4 किलोमीटरवरती ड्रॉप लोकेशन होतं त्याचं. मी ती ऑर्डर रिसीव केली, म्हणजे एक्सेप्ट केली आणि लोकेशनवरती गेले. त्यांच्याकडे पण ऑर्डर रेडी होती, त्यांनी काय जास्त वेळ लावला नाही, लगेच मला ऑर्डर दिली आणि त्यांच्याकडून ऑर्डर रिसीव करून मी आपलं ऑर्डर द्यायला निघाले. मी ऑर्डर घेऊन खास तुम्हाला पाणी दाखवण्यासाठी थांबले बघा माझ्या मागं, दिसतंय का? फक्त पाणी एवढं, पाऊस कंटिन्यू चालू आहे, अजून देखील पाऊस चालू आहे. आणि बघा पावसाने नदी पूर्ण भरून गेली आहे आणि ऑर्डर मला एका पाठोपाठ एक पडतच होत्या. थांबायला वेळच मिळत नाही, एवढ्या ऑर्डर असतात. तरी तेवढ्यातून वेळ काढून मी तुम्हाला दाखवावं म्हणलं थोडासा व्ह्यू. आणि त्याच्यानंतर लगेच मला दुसरी पण ऑर्डर पडली. 2 ऑर्डर लगट पडल्या, त्या होत्या बडाईत मिसळच्या. त्या दोन्ही ऑर्डर मी रिसीव केल्या लोकेशनवरती जाऊन. दोन्ही ऑर्डर मोठ्या होत्या, त्या मला न्यायचं टेन्शन आलं होतं. मला वाटत होतं डिक्कीत बसतंय का नाही की, पण डिक्की माझी चांगली मोठी आहे, त्याच्यामुळं दोन्ही ऑर्डर व्यवस्थित बसल्या. आणि मी ऑर्डर डिक्कीतच नेते, बॅग वगैरे न्यायची मला काय गरज लागत नाही. मला तेच वाटत होतं बसतंय की नाही की, पण एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट दोन्ही ऑर्डर माझ्या डिक्कीमध्ये बसल्या. ती ऑर्डर ड्रॉप केल्यानंतर मला लगेच अजून 2 ऑर्डर पडल्या. इथूनच घेऊन जायच्या होत्या दोन्ही ऑर्डर एकाच हॉटेलमधून, पण लांब न्यायच्या होत्या. लांबची ऑर्डर भीती वाटत होती आणि तसंच झालंय. लांबची ऑर्डर पडलेली आहे आता. तिथून 10 किलोमीटरच्या ऑर्डर पडलेली आहे लांबची. तर आले मी आता अर्ध्या रस्त्यात आले, अजून जवळच आहे, कात्रजला द्यायची आहे ती ऑर्डर. तर बघून देऊन पण आबाळ खूप जाम आहे आणि सकाळी 11ला निघालते मी घरातून. तर आता जवळजवळ 4-5 वाजत आले, 5पर्यंत लावले की आणि 5ला ही एवढी लास्ट ऑर्डर करून मी घराकडे निघून जाणार आहे. का तर आता दुपारून मोठा पाऊस यायची खूप मोठी शक्यता आहे, त्याच्यामुळं म्हणलं आता बस झालं, आज पुरतं बस झालं, आता बघू. पाऊस तर नाही, पण आभाळ कसलं दाटून आले बघितलं का. मग ते असं आता ह्या टायमिंगला जर पाऊस असता आणि ही जर ऑर्डर मला द्यायची असती तर किती अवघड झालं असतं. म्हणून मी पावसात जात नव्हते. आणि महेश पण मला सकाळी जाऊ नको म्हणत होते, उगा मीच नाही ऐकलं त्यांचं आणि निघाले बाहेर आपली जायचं आहे म्हणून. ते म्हणत होते मला नको जाऊ, पाऊस जाऊ दे सगळा, का तर थोड्या थोड्या वेळानं पाऊस येत राहतंय. पण मी ऐकले नाही आणि आले बाहेर. नशीब पण आतापर्यंत नाही पडला अजून पाऊस, पण आता पडणार आहे, दुपारून नक्कीच पडणार आहे. म्हणून एवढी लास्ट ऑर्डर देणार आहे आणि घराकडे जाणार आहे मी. तर ही ऑर्डर आता मी ड्रॉप केलेली आहे, ऑर्डर दिलेली आहे. दोन्ही ऑर्डर एकाच्याच होत्या आणि ऑर्डर चांगलीच होती, मोठी होती. पावसाचे पण मिळाले त्याच्यामध्ये पैसे आणि टोटल मला 186 रुपये मिळाले. मी तिथे टाकले तुम्हाला बघायला. आणि खरंच ऑर्डर परवडली, चांगली, म्हणजे बरं वाटलं एवढं लांब आलं तर पावसामध्ये काही का असं ना. आता मी पाऊस तर अजून चालू झाला आहे, त्याच्यामुळे आता मी घराकडे जाणार आहे आणि रिटर्न ऑर्डरचे पण पैसे मिळतात, आता बघू ते किती मिळतात. तर चला. आणि बघा की तर ती ऑर्डर दिली आपण, कात्रजची होती ती, आणि ती ऑर्डर एवढी परवडली ना, खरंच मला छान वाटते तेवढी. म्हणजे पावसाचे पण पैसे मिळाले आणि त्या ऑर्डरचे पण टोटल जवळजवळ 180 रुपये आपल्याला मिळालेत आणि छान वाटतंय. म्हणजे सॉरी 180, हो 180 रुपये मिळाले आणि रिटर्न ऑर्डरचे पण पडलेत आता 30 रुपये. म्हणजे परवडली. 10 किलोमीटर लांबची ऑर्डर होती, पण बघा 10 किलोमीटरसाठी एवढे पैसे मला मिळाले आणि छान वाटते काय का असं ना. नाहीतर मला लई टेन्शन आलं तर पावसात, एकतर तेवढ्या लांब जायचं अपघात आणि किती मिळते. ही लास्ट ऑर्डर कात्रजची दिली आणि आपलं कडेकडेने घराकडे निघाले.
आणि पावसाने पण साथ दिली. ऑर्डर पण चांगली मोठी होती शेवटची, त्याच्यामुळं काय वाटलं नाही. आणि 11 ते 5 या टायमिंगमध्ये मी आज काम केलं, तर त्याच्यामुळं अर्निंग पण 11 ते 5मध्ये चांगली झाली. कमी वेळेमध्ये जेवढी जशी पाहिजे होती तशी अर्निंग झाली. त्याच्यामुळं हे काम मला छान वाटलं आहे. बाकी कोण काही का म्हणे ना, लोक खूप नाव ठेवणार आहेत, मला माहिती आहे. जे लोक मला ओळखतात ना, तेच पहिलं खूप नाव ठेवणार आहेत. तर असो, आता मी लोकांचा अजिबात विचार करणार नाही, का तर कुणी आपल्याला आणून देत नाही आहे आणि आपण फक्त कष्टच करतो आहे. आपण काही चुकीचं वगैरे काम करत नाही. त्याच्यामुळं लोक म्हणतात तर म्हणू देत. बाकी तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन खूप सारे ब्लॉग्स मी अजून आपल्या चॅनलवरती टाकणार आहे. तर त्याच्यामुळं प्लीज माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा. आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.